भेटायला आला पहा लाडू लाडू लाडोबा, भेटायला आला पहा लाडू लाडू लाडोबा, शब्दांचे बोट धरून आला जणू चांदोबा. नमस्कार बालमित्रांनो, आज आपण लाडोबाच्या दिवाळी अंकातली नकोशी झाली हवीशी ही गोष्ट ऐकूया बरं का. या गोष्टीचे लेखक आहेत डॉक्टर सुरेश सावंत. 9वीत शिकणारी रेखा राठोड आज भलतीच खुश होती. खरं तर आज तिला शाळेतून घरी जायला जरा उशीरच झाला होता. तिच्या टेंबी तांड्यापासून खंबाळ्याची तिची शाळा 3 किलोमीटर अंतरावर होती. तिच्या वर्गातली मैत्रीण सावित्री आज शाळेत आलीच नव्हती. दररोज संगतीने गप्पा मारत चालताना वाट लवकर उरकत असे, पण स्वतःशीच बोलताना आज रेखाला काही मजा येत नव्हती. ती आज लगबगीने एकटीच घराकडे निघाली होती. वाटेत अस्वलाची बिबट्याची भीती होती, पण आज तिच्या मनातली भीती कुठल्या कुठे पळून गेली होती. आज तिने आपल्या मनातल्या भीतीला निग्रहानं पळवून लावलं होतं. आज तिचं प्रत्येक पाऊल अतिशय ठामपणे आणि आत्मविश्वासाने पडत होतं. सभोवताल सायंकाळचा अंधार पडत होता, पण त्या अंधारातही तिला प्रकाशाचा एक किरण दिसत होता. असं काय बरं घडलं होतं आज? आज खंबाळ्यात डॉक्टर अक्षता आडे यांच्या दवाखान्याचे उद्घाटन झाले होते. डॉक्टर आडे त्याच भागातल्या आदिवासी बहुल किनवट तालुक्यातल्या, एकेकाळी नक्षलग्रस्त म्हणून गाजलेला हा तालुका. आजच्या कार्यक्रमाला रेखाच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना बोलवलं होतं. त्यात रेखाही गेली होती. आजचा कार्यक्रम पाहून आणि भाषणं ऐकून रेखा फारच भारावून गेली होती. आपल्या भागातली मुलगी डॉक्टर झाली याचा सगळ्यांनाच आनंद झाला होता, तसा रेखालाही झाला होता. खरं तर मोठ्या माणसांची भाषणं कंटाळवाणी असतात, पण आजची भाषणं ऐकून रेखाच्या मनात आशेची ज्योत पेटली होती. तिच्या मनातला अंधार निमूटपणे दबून तळाशी बसला होता. पाय पोटाशी घेऊन शांत झोपलेल्या मांजरीसारखा. डॉक्टर अक्षता यांनी आपल्या भाषणात त्यांचा खडतर जीवन प्रवास सांगितला. तो सगळ्याच मुलामुलींसाठी अतिशय प्रेरणादायी होता. कार्यक्रमाला उपस्थित असलेले सगळे लोक आणि विद्यार्थी गोरमाटी समाजातले. डॉक्टर अक्षताही गोरमाटी समाजातील. त्यामुळे सगळ्यांनाच आपल्या कुटुंबातील मुलगी डॉक्टर झाली इतका आनंद झाला होता. सगळी मुले मुली डॉक्टर अक्षताच्या यशात आपलं भविष्य पाहत होत्या. आपल्या समाजातील एक मुलगी डॉक्टर झाली म्हणजे आपल्यापैकी कोणीही मनावर घेतलं तर डॉक्टर होऊ शकतो, अधिकारी होऊ शकतो, असा त्यांना विश्वास वाटत होता. डॉक्टर अशोक बेलखोडे सरांनी हा विश्वास सगळ्यांच्या मनात जागवला होता. डॉक्टर अशोक बेलखोडे म्हणजे बाबा आमटे यांचे मानसपुत्र. त्यांनी किनवटला साने गुरुजी सेवाभावी दवाखाना सुरू केला. त्यातून आदिवासींना, विमुक्त व भटक्या समाजातील लोकांना स्वस्तात आरोग्य सेवा दिल्या. वननिवासींच्या शिक्षणासाठी साने गुरुजी विद्यालय सुरू केलं. गरीब मुलामुलींसाठी आपलं घर हे वसतिगृह सुरू केलं. साने गुरुजी वाचनालय सुरू केलं. किनवटच्या ग्रामीण दुर्गम भागातील शाळा सुरू केल्या. खंबाळ्याचे साने गुरुजी विद्यालय हे त्यांच्याच संस्थेचे. डॉक्टर अक्षता आडे किनवटच्या शाळेत शिकल्या होत्या. आपलं घर वसतिगृहात राहून शिकल्या होत्या. डॉक्टर बेलखोडे सरांच्या त्या मानसकन्याच होत्या. आई वडिलांनी अक्षताला जन्म दिला होता आणि डॉक्टर बेलखोडे सरांनी अक्षताला सन्मानाचे जीवन दिले होते. त्या दोघांचीही भाषणे ऐकून सगळेच रोमांचित झाले होते. रेखा जरा जास्तच रोमांचित झाली होती. हे सगळं कधी एकदा आई वडिलांना सांगेन असं रेखाला झालं होतं. विचारांच्या तंद्रीतच ती घरी पोहोचली. दप्तर तुळशीच्या ओट्यावर ठेवून तिने हातपाय धुतले. आईला शेतातून येऊन रात्रीच्या स्वयंपाकाला लागली होती.
परातीत भाकरी थापत होती. चुलीवर भाकरी भाजत होती. वडील समोरच बसले होते. तिला बघताच वडिलांनी विचारलं, आज इतका उशीर का झाला? मग रेखाने दवाखान्याच्या उद्घाटनाची सगळी हकीकत सांगितली. ती ऐकून आई वडिलांचा जीव भांड्यात पडला. 2 ताटं वाढून घे ग. बाप लेक जेवा लागा, म्या गरम गरम भाकरी वाढते, आई म्हणाली. नाहीतरी रेखाला भूक लागली होतीच. रेखानं 2 ताटं वाढून घेतली, एक वडिलांसाठी आणि दुसरं स्वतःसाठी. बरं झालं बया, आपल्या गावाजवळ दवाखाना झाला. रेखानं दिलेल्या माहितीवरून आई समाधानाने उद्गारली. आई, तुला माहितीये? काय ग बाई? रेखाच्या प्रश्नानं आईनं गोंधळून जाऊन विचारलं. अगं आडेताईंना पुण्यात मुंबईत कुठं पण नोकरी मिळाली असती, पण त्यांनी ती नाही केली. उलट आपल्या भागातल्या लोकांची सेवा करायची म्हणून त्यांनी खेड्यात दवाखाना सुरू केलाय. रेखा अतिशय उत्साहानं सांगत होती. बर झालं बाबा, तेवढ्यासाठी किनवटला जायला लागायचं दवाखान्यात. आता औषध पाण्याचा खर्च कमी होईल. रेखाच्या वडिलांनी सुद्धा समाधान व्यक्त केलं. आमच्या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर बेलखोडे साहेब आले होते. त्यांचं भाषण तर खूपच छान झालं. त्या भाषणाच्या आठवणीनं रेखाच्या डोळ्यात फुलपाखरं नाचत होती. डॉक्टर साहेबांनी सांगितलं की अक्षता माझी मानस कन्या आहे. ती मोठ्या शहरात न जाता आजूबाजूच्या गावात प्रॅक्टिस सुरू करणार आहे, याचा मला आनंद आहे. आपण समाजाचं काही देणं लागतो ही जाणीव फार महत्वाची असते. इथं पेशंटकडून पैसे कमी मिळतात, पण रुग्णसेवेचं समाधान मिळतं. सगळ्याच गोष्टी पैशात मोजायच्या नसतात. रेखा भरभरून बोलत होती. मोठ्या डॉक्टरची फीस गरीब माणसाला कुठं परवडायला? तिच्या वडिलांच्या तोंडून सहजच उद्गार बाहेर पडले. आई, आडेताईंच्या भाषणात का नाही मला आज नवीनच माहिती मिळाली. आपली नजर शून्यात लावून रेखा बोलली. काय ग बाई, कसली माहिती? आईने विचारलं. आडेताई का नाही 9वीत शिकत असताना त्यांच्या आई वडिलांनी त्यांचं लग्न ठरवलं होतं. याचा सुगावा लागताच ताई घरातून बाहेर पडल्या. त्यांनी आपल्या शिक्षकांना आणि डॉक्टर बेलखोडे सरांना याची माहिती दिली. सरांनी ताईच्या आई वडिलांना बोलवून घेतलं. बालविवाह करणं गुन्हा आहे हे समजावून सांगितलं, पण ते ऐकायलाच तयार नव्हते. डॉक्टर साहेबांनी महिला आणि बाल कल्याण अधिकाऱ्यांना फोन लावला. तेव्हा ते घाबरले. आपल्या गरिबीची अडचण सांगू लागले. त्यावर डॉक्टर साहेबांनी सांगितलं, आजपासून ही लेक माझी, तिच्या शिक्षणाची जबाबदारी माझी. मग त्यांचे आई वडील बिनघोर झाले. रेखानं बोलता बोलता दीर्घ सुस्कारा सोडला. चुलीतल्या धुरामुळे तिघांचेही डोळे चुरचुरत होते. रेखाचा आणि वडिलांचाही ताटातला घास ताटातच राहिला. रेखा पुढे सांगू लागली. शाळेला सुट्टी लागल्यावर का नाही बोर्डिंगातली समधी पोरं आपल्या घरी जायची, पण आडेताई मात्र घरी जात नव्हत्या. आपण घरी गेलो तर आई वडील आपलं लग्न लावून देतील अशी भीती त्यांना वाटत होती. म्हणून त्या डॉक्टर साहेबांच्याच घरी राहत होत्या. तिथं त्या चांगल्या रुळल्या होत्या.
आड्याताई 10वी आणि 12वी चांगल्या मार्कांनी पास झाल्या. मेडिकलची प्रवेश परीक्षा सुद्धा चांगल्या मार्कांनी पास झाल्या. सरकारी कॉलेजातनं डॉक्टर झाल्या. त्याचा सगळा खर्च आमच्या डॉक्टर बेलखोडे सरांनीच केला. रेखाचं बोलणं ऐकून वडिलांचं जेवणावरचं लक्षच उडालं होतं. रेखाच्या डोळ्यात आता एक वेगळीच चमक आली होती. रेखा पुढे म्हणाली, आये, आड्याताईंच्या नावाची पण लई मोठी गंमतच आहे बर का. अक्षता हे त्यांचं नाव नाहीच. आणि मग? आई वडिलांच्या तोंडून एकत्रच प्रश्न बाहेर पडला. दोघांच्याही चेहऱ्यावर मोठं प्रश्नचिन्ह होतं. आव तीच तर मोठी गंमत आहे. ताईंचं जन्मनाव होतं सीता. 9वी पर्यंत शाळेत त्यांचं नाव सीताच होतं. पण जेव्हा ताईनं बालविवाहाला नकार दिला तेव्हा शिक्षकांनी तिचं नाव अक्षता ठेवलं. सीतेचा वनवास तिच्या वाट्याला यायला नको म्हणून. पण अक्षताच कशा पायी? रेखाच्या आईनं साधा भोळा प्रश्न विचारला. अगं, ताईच्या लग्नाच्या अक्षता रंगून तयार होत्या. त्या ताईच्या डोक्यावर पडणारच होत्या. ताईनं मोठ्या हिमतीनं त्याला विरोध केला. म्हणजे बालवयात होत असलेल्या लग्नाच्या अक्षता उधळून लावल्या की. ही गोष्ट जेव्हा शिक्षकांना समजली तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. म्हणून सगळ्यांनी मिळून मिठाई वाटून ताईचं नाव ठेवलं अक्षता. त्या प्रसंगाची आठवण राहावी म्हणून. आई जीवाचे कान करून सगळं ऐकत होती. रेखाने वर्णन केलेला तो प्रसंग ऐकून आईच्या डोळ्यात पाणी तरळलं. वडिलांना तर अचानक ठसकाच लागला. म्हणून ते घोटभर पाणी प्यायले. आता तिघांचेही डोळे डबडबले होते. आड्याताई भाषणात काय म्हणल्या माहिती का? मी हिम्मत दाखवली. माझ्या शिक्षकांनी आणि बेलखोडे सरांनी मला मदत केली. ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले म्हणून हे शक्य झालं. सगळ्यांनाच ते जमेल असं नाही. माझा बालविवाह झाला असता तर मी कुठेतरी जंगलात शेळ्या राखत राहिले असते. खुरपणं करत बसले असते. शेण पाणी करत राहिले असते. आणि एक दिवस कुठेतरी अंधारात मिटवून गेले असते. पण शिक्षणामुळे मी स्वावलंबी बनले. माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला. म्हणून मी ठरवलंय, मी आता आपल्या परिसरात एकही बालविवाह होऊ देणार नाही. माझ्या शिक्षकांनी आणि डॉक्टर बेलखोडे सरांनी माझ्यासाठी जे केलं ते मी माझ्या सगळ्या बहिणींसाठी करणार. बालविवाह रोखण्यासाठी तुम्ही फक्त मला हाक मारायची. मी तुमच्या मदतीला हजर होईन. रेखाने दुपारच्या कार्यक्रमाचं जिवंत चित्रच आई वडिलांच्या समोर उभं केलं. आता मात्र दोघांच्याही माना खाली गेल्या होत्या. त्यांचे चेहरे चिंताक्रांत झाले होते. गेल्या काही दिवसांपासून रेखाच्या लग्नाची चर्चा घरात सुरू होती. रेखा मनातून अस्वस्थ होती पण काहीच करू शकत नव्हती. डॉक्टर अक्षता आडे यांच्या भाषणामुळे आता रेखाला धीर आला होता. तिचा आत्मविश्वास वाढला होता. मग आई बाबा, आता नाही ना माझं लग्न लावून द्यायची घाई करणार? आई वडिलांच्या डोळ्यांना डोळे भिडवत रेखाने थेटपणे विचारलं. दोघांनीही नकारार्थी मान हलवली. नाहीतर आडेताई आता आहेतच आमच्या पाठीशी. एकेकाळी आई वडिलांना नकोशी झालेली ताई आता आपल्या तालुक्याला हवी हवीशी झालीये. मला बी ताईसारखं खूप शिकायचंय, लय लय मोठं व्हायचंय. रेखा अतिशय विश्वासानं बोलत होती. चुली समोरच्या उजेडात रेखाचा चेहरा उजळून निघाला होता. तिच्या चेहऱ्यावरचा ठाम निर्धार पाहून आई वडील सुखावले होते.